नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे इलायची खाण्याचे फायदे। इलायची खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ, कुणी खावी कुणी खाऊ नये ही संपूर्ण माहिती, ती पण आयुर्वेदानुसार। तर इलायचीचे इंग्रजी नाव कार्डामॉम। इलायचीचा उगम दक्षिण भारत, विशेषतः केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये झालाय। यालाच म्हणजेच इलायचीलाच मसाल्यांची राणी म्हणजे स्पाइस क्वीन असे सुद्धा म्हणतात। इलायची ही दोन प्रकारची असते। पहिली म्हणजे हिरवी इलायची, ग्रीन कार्डामम। सर्वसामान्यपणे ही वापरली जाते, सुगंधी, मधुर आणि औषधी गुणांनी भरलेली असते। दुसरी जी इलायची आहे ती म्हणजे काळी इलायची, ब्लॅक कार्डामम। याचा वापर विशेषतः गरम पदार्थांमध्ये केला जातो, जसे की बिर्याणी। याचा तीव्र वास असतो आणि थोडीशी तिखट चव असते। इलायचीची चव जर म्हणाल तर मधुर म्हणजेच गोड, तिक्त म्हणजे कडसर असते। गुण बघाल तर लघु म्हणजे हलकी असते, स्निग्ध म्हणजे स्नेहयुक्त असते, वीर्य म्हणजे पोटेन्शी त्याची शीत म्हणजे थंड प्रकृतीची असते, विपाक पोस्ट डायजेस्टिव्ह इफेक्ट तिचा मधुर म्हणजेच गोड असते, आणि दोषांवर प्रभाव म्हणजे त्रिदोष शामक आहे, विशेषतः वात व कफ शामक आहे। इलायचीमध्ये इसेन्शियल ऑइल्स असतात, सिनिओल असतं, टर्पेनिन असतं, लिमोनिन आणि फ्लॅवोनाइड्स भरपूर प्रमाणात असतात। तर इलायची ही एक सुगंधी आणि गुणकारी औषधी मसाल्यांमधली वनस्पती आहे, जिला आयुर्वेदात त्रिदोष शामक मानले गेलेले आहे। तर आता आपण बघणार आहोत त्याचे आयुर्वेदिक फायदे। पहिलं म्हणजे पचन सुधारतं। इलायची खाल्ल्याने अन्न पचन सुधारते, अपचन, गॅस, ॲसिडिटी यावर उपयोगी ठरते। वायुदोष कमी होतो, भूक वाढवते आणि जठराग्नी तेजस्वी ठेवते। पुढील जो फायदा म्हणजे तोंडाचा दुर्गंध दूर करते। ताजी इलायची चघळल्यास तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते, लाळ स्त्राव अधिक होतो, ज्यामुळे तोंड स्वच्छ राहते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे श्वसन संस्थेसाठी उपयुक्त ठरते। सर्दी, खोकला, दमा यावर तर खूपच उपयुक्त ठरते। कफ कमी करणारे गुण आहेत। गरम पाण्यात इलायची टाकून घेतल्यास श्वास प्रश्नांवर आराम मिळतो। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवतं। इलायचीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि डायुरेटिक गुणधर्म रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात। त्यानंतर मानसिक ताजेतवानेपणा येतो। इलायचीचा सुगंध मन प्रसन्न करतो, तणाव कमी होतो व चित्त एकाग्र राहते, निद्रानाश व थकवा सुद्धा कमी होतो। पुढील म्हणजे हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे। हृदयाची धडधड सुरळीत ठेवते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते। पुढील फायदा म्हणजे मूत्रविकारांवर उपयुक्त आहे। लघवी साफ होण्यासाठी मदत करते, मूत्रदाह कमी करते, मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यास सुद्धा याचा खूप महत्त्वाचे रोल आहे। त्यानंतर त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे। इलायचीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे त्वचेवर तेज येतं, त्वचा साफ होते व डाग सुद्धा कमी होतात। त्यानंतर शरीरातील विषारी घटक काढते, डिटॉक्सिफिकेशनसाठी उत्तम आहे व यकृताचे कार्य सुद्धा सुधारते। त्यानंतर मासिक पाळीशी संबंधित त्रासांवर सुद्धा उपयोगी आहे। पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर आराम देते, स्त्रियांच्या हार्मोन्सचे संतुलन राखते। आता बघणार आहोत इलायची खाण्याची योग्य पद्धत कोणती, वेळ कोणती, कुणी खावी कुणी खाऊ नये। तर इलायची खाण्याची योग्य पद्धत म्हणजे चघळून खाणे। दिवसातून 1-2 वेळा 2-3 इलायची चघळून खाणे फायदेशीर ठरते। तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि पचन सुधारते। त्यानंतर तुम्ही चहामध्ये किंवा दुधामध्ये इलायची पूड टाकून घेतल्यास सर्दी खोकल्यावर आराम मिळतो। त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दुधात इलायची टाकून घेतल्यास शांत झोप लागते आणि तणाव सुद्धा कमी होतो। त्यानंतर 1/4 चमचा इलायची पावडर मध किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास पाचन सुधारते। आता बघूया इलायची खाण्याची योग्य वेळ। सकाळी उपाशीपोटी पचन सुधारण्यासाठी घेऊ शकता, त्यानंतर जेवणानंतर अपचन, वायू, ॲसिडिटी कमी करण्यासाठी घेऊ शकता, रात्री झोपण्यापूर्वी झोप सुधारण्यासाठी व मानसिक ताजेपणा मिळवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर प्रवासादरम्यान जर मळमळ, उलटी होत असेल तर त्यावेळेसही तुम्ही इलायची खाऊ शकतात। आता बघणार आहोत कोणी खावी। पचनतंत्रातील त्रास असलेले लोक खाऊ शकतात। सर्दी, खोकला, दमा असणारे, तोंडाची दुर्गंध दूर करायची असल्यास, त्यानंतर मानसिक तणाव, थकवा, निद्रानाश असणारे सुद्धा खाऊ शकतात।
हृदयविकार व उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच खायची आहे. आता बघणार आहोत कुणी टाळायचं आहे. उष्ण प्रकृतीचे लोक जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी मर्यादित प्रमाणातच नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायची आहे. अतिसेवन तर त्यांनी टाळायचंच आहे. त्यानंतर ॲलर्जी असणारे लोक, काहींना इलायचीमुळे त्वचा रोग किंवा श्वसनाच्या समस्या होऊ शकतात, त्यांनीही खाणं टाळायचं आहे. त्यानंतर लो ब्लड प्रेशर असणारे इलायची बीपी कमी करू शकते, म्हणून खाताना काळजी घ्यायची आहे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायची आहे. तर ही होती संपूर्ण माहिती इलायचीबद्दल. तर माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.